सर्वप्रथम लातूरकरांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। परंपरेप्रमाणे आणि नित्य रूढीप्रमाणे लातूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना हा मान देतात खरं तर हा एक सुवर्ण योग आहे आयुष्यातला असं मला वाटतं। आज गुढी उभारून म्हणजे त्या ठिकाणी ही सुरुवात झाली आहे। या यात्रेचा उत्साह आपण बघत असेल, खूप चांगली व्यवस्था विश्वस्त आणि त्यांना प्रशासकांनी सुद्धा मदत केलेली आहे। पण विश्वस्त यांनी सगळ्या ठिकाणी भाविकांना ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत या ठिकाणी पूर्ण लावण्याचा प्रयत्न केला। आपण फ्लेक्स बोर्डवर बघत असाल की विविध गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत, शासकीय योजना, यांचा सुद्धा फ्लेक्स त्या ठिकाणी लावला आहे। जे भाविक येतील त्यांना सुद्धा त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे। महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच अत्यंत उत्साहामध्ये लातूर मधली ही सिद्धेश्वर यात्रा ही सुरू झाली आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपल्या सिद्धेश्वरची आपण लातूरवासियांसाठी काही मागणी केली नाही? आता लातूरची सुबत्ता, लातूर शहरातलं सगळं वैभव आणि लातूरचं सगळं या ठिकाणी उत्तरोत्तर जी प्रगती आहे हीच खरी संकल्पना आणि हेच सगळं कर्म मला वाटतं महत्वाचं आहे। देवाकडे मागावं काहीच लागत नाही, खऱ्या अर्थाने बघितलं तर तो देतच असतो। धन्यवाद। Thank you. आज गड़े मात्र आजच्या या उद्घाटन सोहळ्यास व ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सन्माननीय सौ रोहिणी नरे बिरोळे मॅडम, उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील या प्रसंगी श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानचे वरिष्ठ विश्वस्त माननीय लाहोटी साहेब हे सत्कार करतील। मी त्यांना तशी विनंती करतो। सोबत बाबासाहेब पोरे वरिष्ठ विश्व सिद्धेश्वर महाराज की जय।
चालेल.